नमस्कार, मी प्रिया काळे. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. देशात जर विकास साधायचा असेल तर तेथील मुले निरोगी असणे आवश्यक आहे. शारीरिक व मानसिक सक्षम मुले तेव्हाच जन्माला येतील जेव्हा गर्भवती व महिला सकस आहार घेतील. त्यामुळे गर्भवती व महिलांना सकस आहार द्यावा असे आवाहन महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. जिल्हा प्रशासन, जिल्हा पंचायत, महिला व बालकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गर्भवती महिलांना नाचणी, मका व इतर धान्य वाटप करण्यात आले. स्थानिक पातळीवरच समस्यांचे निवारण व्हावे याकरिता जनता दर्शन आयोजित करण्यात येत आहे. नागरिकांनी याचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन कर्नाटक सरकारचे दिल्ली विशेष प्रतिनिधी, विधान परिषद सदस्य प्रकाश हुक्केरी यांनी केले. येथील KPTCL भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दर्शन कार्यक्रमाचे उद्घाटन करून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार राजू सेठ होते. यावेळी व्यासपीठावर कित्तूरचे आमदार बाबासाहेब पाटील, सौंदत्तीचे आमदार विश्वास वैद्य, जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर, जिल्हा पोलीस प्रमुख डॉक्टर भीमाशंकर गुळे आदी उपस्थित होते. जनता दर्शन कार्यक्रमात नागरिकांच्या समस्यांचे निवारण केले जाईल. यासाठी नागरिकांनी आपल्या तक्रारी मांडण्यासाठी जनता दर्शन कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले होते. यामुळे तक्रारी दाखल करण्यासाठी व आपल्या समस्यांचे निवारण करून घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती. गतकाळातील सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेत्या वहिदा रहमान यांना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. ही घोषणा केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी सोमवारी केली. वहिदा रहमान या 85 वर्षाच्या असून त्यांचे अनेक चित्रपट प्रचंड गाजले होते. मागील अनेक वर्षापासून लक्ष्मीटेक ते बेनकनहळ्ळी दरम्यानच्या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रहिवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शेजारी असलेल्या नाल्यापर्यंत कचरा व सांडपाणी साचून आहे. पावसाळ्यात परिस्थिती अधिकच गंभीर होऊ लागली आहे. नाल्याची स्वच्छता करून रस्ता सुरळीत करावा अशी मागणी बेनकनहळ्ळी ग्रामपंचायतीचे PDO सुजाता बटकुर्की यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. बैलहोंगल येथे पशुसंगोपन खात्यामार्फत मंगळवारी लाळ्या प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. आमदार महांतेश कौजलगी यांच्या हस्ते या मोहिमेला चालना देण्यात आली. त्याबरोबर फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्यालाही प्रारंभ करण्यात आला. यावेळी डॉक्टर श्रीकांत गावी, डॉक्टर विरुपाक्षी अदनगी, डॉक्टर महेश माटे, डॉक्टर सुमय्या यासह तालुका पंचायतचे अधिकारी व पशुसंगोपन खात्याचे कर्मचारी उपस्थित होते. आज बेळगाव जिल्ह्यात लाळ्या खुरकत लसीकरण मोहिमेला प्रारंभ झाला. खासदार मंगल अंगडी यांच्या हस्ते पूजन करून या मोहिमेला चालना देण्यात आली. या प्रसंगी पशुसंगोपन विभागाचे सहसंचालक डॉक्टर राजीव कुलेर, डॉक्टर आनंद पाटील, डॉक्टर प्रताप हन्नूरकर सह पशुमित्र सहभागी झाले होते. सार्वजनिक श्री गणेशोत्सव मंडळ व सन्मान ऑटो रिक्षा स्टँड येथे गणेशोत्सवानिमित्त सामाजिक व धार्मिक उपक्रम राबवण्यात आले. यासाठी श्री शाहू युवक मंडळ व श्री स्वामी समर्थ भक्त परिवार बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये 52 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली. डॉक्टर आनंद पाटील यांनी या शिबिराचे नेतृत्व केले. यावेळी रक्तदान केलेले रक्त जिल्हा रुग्णालयाला दान करण्यात आले. युवक मंडळ व ऑटो रिक्षा स्टँड आयोजित महाप्रसादाचा भाविकांनी लाभ घेतला. या प्रसंगी श्री स्वामी समर्थ भक्त परिवारातील सर्व सदस्यांनी परिश्रम घेतले. गणेश विसर्जनाच्या वेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पूर्व खबरदारीचा उपाय म्हणून ग्रामीण भागात CCTV कॅमेरे बसवण्यात येत आहेत. त्यापैकी बेळगाव तालुक्यातील होन्नीहाळ गावात 25 CCTV कॅमेरे बसवण्यात आले आहेत. याद्वारे विसर्जन मिरवणुकीवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. बेळगावात वरचेवर अचानकपणे बिबट्या कोल्हा यानंतर
आता शहापूर परिसरातील सराफ गल्लीमध्ये काल अचानक मोरांच्या जोडीचे दर्शन झाले. येथील गणेश आश्रय अपार्टमेंट परिसरात काही काळ हे मोर वावरत असल्याचे निदर्शनास आल्याने परिसरात कुतूहलाचा विषय ठरला होता. सांब्रा येथील विमानतळ परिसरात कोल्हा व इतर प्राण्यांचा वावर वाढला आहे. मुख्य धावपट्टीवर प्राणी आल्यास त्याचा धोका निर्माण होऊ शकतो. प्राणी विमानतळ परिसरात येणार नाहीत यासाठी विमानतळ प्राणीकरणाने आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. वन विभागाचे मुख्य वनसंरक्षक शिवरुद्रप्पा कबाडगी यांनी विमानतळ परिसराला भेट देऊन आढावा घेतला. कपिलेश्वरकडून शहापूर नातपै सर्कलकडे जाणाऱ्या जुन्या SPM रोडवरील शिवाजी उद्यान परिसरात अनेकांनी रस्त्यावरच टपरी उभी करून व्यवसाय थाटला होता. त्यामुळे त्या ठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत तक्रारी दाखल झाल्यानंतर महापालिकेच्या अतिक्रमण हटाव पथकाने मंगळवारी या परिसरातील अतिक्रमणावर हातोडा मारला आहे. अनेकांची खोकी तसेच साहित्य जप्त केले आहे. त्यामुळे काही वेळ त्या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला होता. शहरातील अस्वच्छ असलेल्या हॉटेल चालकांवर कारवाईचा बडगा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी उचलला आहे. मंगळवारी RTO सर्कल परिसरातील 4 हॉटेलांवर कारवाई करून 22,000 रुपये दंड वसूल केला आहे. यामुळे हॉटेल चालकांमध्ये खळबळ उडाली आहे. लोककल्प फाउंडेशन आणि KLE हॉस्पिटल यांच्या वतीने हंडीकोपवाडा गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले. 22 रोजी झालेल्या या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोककल्पच्या या उपक्रमाला KLE हॉस्पिटल शहापूरचे सहकार्य लाभले आहे. या शिबिरामध्ये BP, ब्लड शुगर तसेच अन्य मूलभूत तपासण्या करण्यात आल्या. हॉस्पिटलचे श्रीधर K, डॉक्टर ओसिन शर्मा, डॉक्टर अश्विन अगरवाल, डॉक्टर बालाजी K व डॉक्टर सना यांनी रुग्णांची तपासणी केली. या प्रसंगी लोककल्पचे प्रसाद असुकर व स्वयंसेवक संतोष कदम उपस्थित होते. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडी करता पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यासाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.